नमस्कार. मागील व्हिडिओमध्ये आपण घटक क्रमांक 4 सातत्यपूर्ण सरंकष मूल्यमापन हा घटक सुरू केलेला आहे आणि या घटकामध्ये आपण सातत्यपूर्ण सरंकष मूल्यमापन म्हणजे काय, त्याचबरोबर सातत्यपूर्ण सरंकष मूल्यमापना स्वरूप व्याप्ती काय आहे, मूल्य निर्धारणाचे जे काही 4 प्रकार आहेत त्यामध्ये सातत्यपूर्ण आकारिक मूल्य निर्धारण, त्याचबरोबर अध्ययनावरील प्रत्यावरण, त्याचबरोबर संकलित मूल्यमापन आणि अंतर्गत मूल्यमापन हे मूल्य निर्धारणाचे 4 विविध प्रकार आपण पाहिले. आणि त्यानंतर आज आपल्याला बघायचंय की जे काही ही जे काही मूल्यमापनाचे वेगवेगळे प्रकार आहेत किंवा मूल्य निर्धारणाचे जे काही प्रकार आहेत, तर त्या मूल्य निर्धारणाच्या मूल्यमापनाची काही प्रतिमानं आपल्याला इथं पाहायचे. तर पाहू आपण मूल्यमापनाची प्रतिमाने. आता मूल्यमापनाची प्रतिमानं बघत असताना मूल्यमापन म्हणजे काय आपल्याला माहिती आहे की विद्यार्थ्याचं संख्यात्मक, गुणात्मक आणि त्याबरोबर असलेला शिक्षकाचा जो काही अभिप्राय आहे त्याला मूल्यमापन असं म्हटलं जातं. आणि प्रतिमानं म्हणजे काय, आपण घटक क्रमांक 2 अध्ययन अध्यापन शास्त्रामध्ये आपण प्रतिमान म्हणजे काय हे आपण बघितलं की प्रतिमानं म्हणजे काय, जी गोष्ट आपण करणार आहोत, जी कृती आपण करणार आहोत त्याची रूपरेषा, प्रतिकृती किंवा आराखडा यालाच प्रतिमान असं म्हटलं जातं. म्हणजे आपल्याला मूल्यमापन कशा पद्धतीनं घ्यायचं आहे, तर त्याचा जो काही आराखडा आहे, तर कशा पद्धतीनं मूल्यमापन घेतलं जावं त्याचा आराखडा किंवा प्रतिकृती ही प्रत्येक शास्त्रज्ञाच्या विचारानुसार ही वेगवेगळी प्रतिमानं त्यांनी मांडलेली आहेत. त्यापैकी या मूल्यमापनाची प्रतिमानं आपण बघत असताना आपण पहिलं प्रतिमान बघणार आहोत की किर्कपॅट्रिकचे मूल्यमापन प्रतिमान. किर्कपॅट्रिकचे मूल्यमापन प्रतिमान. तर हे बघत असताना किर्कपॅट्रिकनं एक वेगळीच मूल्यमापन पद्धती शोधून काढली आणि त्यानं हे जे काही मूल्यमापन प्रतिमान आहे, तर हे मूल्यमापन प्रतिमान त्यानं इसवी सन 1959 साली हे मूल्यमापन प्रतिमान मांडलं. तर हे मूल्यमापन प्रतिमान त्यानं जर्नल ऑफ अमेरिकन सोसायटी ऑफ ट्रेनिंग डायरेक्टर्स यामध्ये प्रकाशित, म्हणजे हे जे काही जर्नल आहे, तर ह्या जर्नलमध्ये किर्कपॅट्रिकनं 1959 साली हे मूल्यमापन प्रतिमान प्रकाशित केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. तर या किर्कपॅट्रिकनं मूल्यमापन प्रतिमानाचे एकूण 4 पायऱ्या सांगितलेल्या आहेत. तर 4 पायऱ्या कोणत्या आहेत तर त्या आपण बघणार आहोत. पहिली पायरी जी आहे ती म्हणजे प्रतिक्रिया. प्रतिक्रियालाच काय म्हटलं जातं इंग्लिशमध्ये, रिॲक्शन. त्याचबरोबर आधी आपण 4 पायऱ्या कोणत्या त्या बघू. प्रतिक्रिया, त्यानंतर अध्ययनाला इंग्लिशमध्ये लर्निंग असं म्हटलं जातं. तिसरी पायरी आहे ती म्हणजेच वर्तन म्हणजेच बिहेवियर. आणि चौथी पायरी जी आहे ती म्हणजे निष्पत्ती. निष्पत्ती म्हणजेच काय, रिझल्ट. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे पहिली पायरी कोणती आहे ती म्हणजे प्रतिक्रिया. आता प्रतिक्रिया म्हणजेच
आपण इंग्लिशमध्ये लिहितो की रिॲक्शन. आता प्रतिक्रिया कोण देतं? अध्ययनकर्त्याला अध्ययन प्रक्रिया कितपत आवडली आहे किंवा रुचली आहे. तर प्रतिसादामध्ये अध्ययनकर्ता कशा प्रकारे अध्ययन प्रक्रियेबाबत त्याचे मत व्यक्त करतो हे महत्वाचं असतं. आणि अध्ययनकर्त्याचा जो काही प्रतिसाद आहे किंवा जी काही प्रक्रिया आहे याचा विचार मूल्यमापनामध्ये केला जातो. बघा, एखाद्या प्रश्नाचं उत्तर विद्यार्थ्यांना आपल्याला योग्य जर उत्तर दिलं तर आपण काय समजू शकतो की त्या विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे हा मुद्दा समजलेला आहे. पण उत्तर त्याला देताच आलं नाही किंवा थोडंफारच उत्तर त्यांना अर्ध बरोबर दिलंय, अर्ध चुकीचं दिलंय, त्यानं जो काही प्रतिक्रिया दिलेला आहे, तो जो काही प्रतिसाद दिला किंवा त्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे, तर त्या प्रतिक्रियेवरूनच आपल्याला काय कळतं की त्या विद्यार्थ्यांचं अध्ययन योग्य प्रकारे झालेलं आहे की नाही किंवा त्यांना ही अध्ययन प्रक्रिया आवडलेली आहे की नाही. तर हे आपल्याला विद्यार्थ्याच्या प्रतिसादावरून कळत असतं. त्यानंतर दुसरी पायरी काय आहे? दुसरी पायरी जी आहे ती म्हणजे अध्ययन. अध्ययन म्हणजे काय की विद्यार्थ्यांच्या जे काही अध्ययनाची पातळीची जाणीव होते, म्हणजे या पायरीवर विद्यार्थ्यांच्या अध्ययनाची पातळीची आपल्याला जाणीव होते. यामध्ये काय की अध्ययनकर्त्याने ज्ञान व कौशल्ये कोणत्या पातळीपर्यंत संपादित केलेले आहे याचं मूल्यमापन इथं. म्हणजे विद्यार्थ्याला कितपत, म्हणजे एखाद्या प्रश्नाचं उत्तर त्यानं दिल्यानंतर जर पूर्ण अगदी बरोबर दिलं तर आपल्याला काय म्हणता येईल की त्यानं ती संकल्पना चांगल्या पद्धतीनं त्या विद्यार्थ्याला समजलेली आहे. थोडी अर्धी थोडी बरोबर दिलेली असेल तर त्याला फक्त ती संकल्पना थोडीफार समजलेली आहे आणि उत्तर काहीच दिलं नाही, एकतर त्याचं वर्गामध्ये अध्यापनामध्ये अध्ययनामध्ये लक्ष नव्हतं किंवा तो शारीरिक आणि मानसिकरित्या काहीतरी दुसरीकडे असेल किंवा ती प्रक्रिया त्याच्या बौद्धिक क्षमतेनुसार त्याला कळाली नसेल. म्हणजे अध्ययन या पातळीवरून आपल्याला काय कळतं की त्या विद्यार्थ्याला ती संकल्पना समजलेली आहे की नाही किंवा त्या विद्यार्थ्यानं ते कौशल्य प्राप्त केलेलं आहे की नाही, हे याच्यावरून आपल्याला त्या पायरीमध्ये कळतं. त्यानंतर आहे वर्तन. आता वर्तनमध्ये काय कळतं आपल्याला की विविध ज्ञान आणि कौशल्य प्राप्तीनंतर विद्यार्थ्याच्या वर्तनात कोणता बदल दिसून आला, त्याच्या कार्यामध्ये प्राप्त ज्ञानाचा कौशल्याचा ठसा उमटला की नाही किंवा प्राप्त ज्ञानाचा आणि कौशल्याचा वापर विद्यार्थी योग्य क्षमतेने करतो की नाही, हे याचं सर्व मूल्यमापन. म्हणजे जे काही आपण विद्यार्थ्यांना संकल्पना अध्यापनातून शिकवलेली आहे तर त्यांना ती पूर्ण समजलेली आहे की नाही, त्याच्यातून त्यांना कौशल्य प्राप्त झालेले आहे की नाही किंवा त्याच्यामध्ये वर्तन बदल झालेला आहे की नाही किंवा आणि त्याचबरोबर अध्ययनातून जे ज्ञान त्या विद्यार्थ्याला मिळालेलं आहे तर त्याचं उपयोजन तो दुसऱ्या परिस्थितीमध्ये करू शकतो का किंवा दैनंदिन जीवनामध्ये त्याचा उपयोग करू शकतो का. या सगळ्या गोष्टीचं मूल्यमापन. त्या विद्यार्थ्याचं वर्तन कसं आहे, वर्तन बदल झाला तर ठीक, वर्तन बदल झाला नसेल तर त्या विद्यार्थ्याला कोणती संकल्पना समजली नाही किंवा त्याचं अध्ययन उद्दिष्टाधिष्ठित झालेलं नाही किंवा त्याचं अध्ययन योग्य प्रकारे झालं नाही हे आपल्याला कळतं. आणि शेवटचा मुद्दा जो आहे ते म्हणजे निष्पत्ती. निष्पत्ती म्हणजेच परिणाम, निष्पत्ती म्हणजेच फलश्रुती. म्हणजेच काय की विद्यार्थ्याच्या गुणवत्तेमध्ये सुधारणा कितपत झाली, अध्ययन प्रक्रियेनंतर विद्यार्थ्यांच्या क्षमतेमध्ये कितपत वृद्धी झाली. तर आणि त्याचबरोबर विद्यार्थ्याच्या संपादोन्मुखीमध्ये कोणता बदल झाला, या सगळ्या बाबींचे मूल्यमापन जे आहे तर या चौथ्या टप्प्यामध्ये होत असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. प्रतिक्रिया म्हणजे काय, विद्यार्थी कशी प्रतिक्रिया देतो, त्याचबरोबर विद्यार्थी मत व्यक्त कसं करतो. तर याचं मूल्यमापन प्रतिक्रियेमध्ये होतं. विद्यार्थ्यांचं अध्ययनाची पातळी ही विद्यार्थ्यांची नेमकी कळते विद्यार्थ्याला. म्हणजे तो उच्च पातळीचा विद्यार्थी हा बौद्धिकरित्या उच्च पातळीचा आहे, मध्यम पातळीचा आहे का कमी पातळीचा आहे, म्हणजे विद्यार्थ्याची बौद्धिक क्षमतेचा कल आपल्याला इथून दिसून येतो. त्याचबरोबर वर्तनामध्ये काय दिसून येईल, त्याच्यामध्ये अध्ययनानंतर योग्य वर्तन बदल झाला का, त्याचबरोबर जी कौशल्य जे ज्ञान आणि कौशल्य विद्यार्थ्याला प्राप्त करायचं आहे तर ते प्राप्त झालं का, आणि प्राप्त झालेल्या जे काही ज्ञानात
आणि जर ज्ञान आणि कौशल्य प्राप्त झालं असेल तर त्याचा वापर तो दैनंदिन जीवनामध्ये योग्य क्षमतेने करतो की नाही याचं वर्तनामध्ये निष्पत्ती म्हणजे जे आपल्याला इथं वर्तन बदल विद्यार्थ्यामध्ये करायचं आहे किंवा जे आपल्याला इथं उद्दिष्ट प्राप्ती करायचं आहे, जी विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता आपल्याला परिपूर्ण करायची आहे, तर ती कितपत क्षमता, कितपत गुणवत्ता, कितपत संपादन त्या विद्यार्थ्यानं केलेली आहे, तर या चौथ्या मुद्द्यामध्ये केलेलं आपल्याला, चौथ्या पायरीमध्ये केलेलं आपल्याला दिसून येतं. ह्या पायऱ्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पहिली पायरी आहे ती म्हणजे प्र म्हणजे प्रतिक्रिया, अ म्हणजे अध्ययन, व म्हणजे वर्तन, नि म्हणजे निष्पत्ती, वनी. असं तुम्ही म्हणू शकता. एक असे तुम्ही एक ट्रिक लक्षात ठेवा की ज्याच्यातून तुम्हाला मुद्दे लक्षात राहतील. त्यानंतर आपल्याला बघायचंय, थोडक्यात तुम्हाला आता समजलं असेल की किर्कपॅट्रिकचं जे काही मूल्यमापन आहे, त्या मूल्यमापनामध्ये त्याने एकूण 4 पायऱ्या मानल्या: प्रतिक्रिया, अध्ययन, वर्तन आणि निष्पत्ती. चला आपण पुढच्या प्रतिमानाकडे वळू. पुढचं प्रतिमान आहे ते म्हणजे मूल्यमापनाचे CIPP प्रतिमान. मूल्यमापनाचे CIPP प्रतिमान. आता आपल्याला 100% हा प्रश्न पडला असेल, तर CIPP म्हणजे काय किंवा CIPP या ह्या शब्दाचा डिटेल फुल फॉर्म काय आहे. ओके, CIPP या प्रतिमानाला कार्यक्रम मूल्यमापन असं सुद्धा म्हटलं जातं. दुसरा शब्द आहे की कार्यक्रम मूल्यमापन. त्यानंतर आहे की हे जे प्रतिमान आहे, तर हे प्रतिमान 1960 साली डॅनियल सप्लेबीम व सहकारी या सगळ्यांनी मिळून काय केलेलं आहे, हे CIPP प्रतिमान हे विकसित केलेलं आपल्याला इथं पाहायला मिळतं. तर CIPP म्हणजे काय, याचा फुल फॉर्म आपल्याला थोडक्यात बघणं गरजेचं आहे. इथं आपल्याला दिसत नसेल तर मूल्यमापना CIPP हे प्रतिमान, त्याला दुसरा शब्द आहे की कार्यक्रम मूल्यमापन असं म्हटलं जातं. 1960 साली डॅनियल सप्लेबीम व त्याच्या सहकार्यांनी हे प्रतिमान विकसित केलेलं आहे. तर CIPP म्हणजे काय, तर CIPP म्हणजेच त्याचा फुल फॉर्म आपण बघू की कॉन्टेक्स्ट, त्यानंतर इनपुट, त्यानंतर प्रोसेस अँड प्रोडक्ट. कॉन्टेक्स्ट म्हणजे काय, संदर्भ. त्यानंतर इनपुट म्हणजे काय, अंतर्गमन. अंतर्गमन म्हणजे इनपुट म्हणजे जे काही आपण विद्यार्थ्यांना अध्यापन करतो ते. प्रक्रिया म्हणजे अध्ययन अध्यापनामध्ये जी काही प्रोसेस होते ते. आणि त्यानंतर प्रोडक्ट म्हणजे काय, विद्यार्थ्याला जे काही समजलेलं आहे ते. कॉन्टेक्स्ट म्हणजे आपण संदर्भ आपशे काय सांगतो, अध्यापन करत असतो म्हणजे आधी काय महत्वाचं आहे, कॉन्टेक्स्ट किंवा संदर्भ महत्वाचा आहे. मग ते संदर्भ विद्यार्थ्यांना समजण्यासाठी इनपुट जी काही प्रोसेस आहे, अध्ययन अध्यापन प्रक्रिया, आंतरक्रिया, शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या मध्ये जी चालते ती प्रक्रिया, आणि त्याचबरोबर त्याच्यातून काय निष्पत्ती होते, तर ते प्रोडक्ट हे प्रोसेस इथं महत्वाची असलेली आपल्याला दिसून येते. आता कॉन्टेक्स्ट इथं आपण थोडक्यात त्यांनी एक प्रकारे अशी डायग्राम दाखवलेली आहे. संदर्भ म्हणजेच कॉन्टेक्स्ट, त्यानंतर अंतर्गमन, त्यानंतर आपण मोठं जरा चार्ट करू, प्रक्रिया, आणि त्या पुढची प्रोसेस आहे ती म्हणजे उत्पादन. प्रोडक्ट म्हणजे उत्पादन किंवा निष्पत्ती असं म्हणू आपण. कॉन्टेक्स्ट, इनपुट, प्रक्रिया म्हणजे प्रोसेस,
आणि उत्पादन किंवा निष्पत्ती म्हणजे प्रॉडक्ट. तर आपल्याला बघायचे की ह्या नेमक्या 4 पायऱ्या आणि कोणत्या आहेत आणि कशा पद्धतीनं या 4 पायऱ्यांचा समावेश इथं या प्रतिमानामध्ये केलेला, CIIP प्रतिमानामध्ये या डॅनियल सप्लेबिम यानं केलेला आहे. या प्रतिमानामध्ये काय आहे की याला प्रोडक्ट, याला खूप महत्व या प्रतिमानामध्ये दिलं गेलेलं आपल्याला पाहायला मिळतं. एखाद्या कार्यक्रमाच्या शेवटी प्रोडक्ट म्हणजे फलित किंवा फलनिष्पत्ती काय याला महत्व दिलं जातं. बघा, हे प्रतिमान जे एखाद्या कार्यक्रमाच्या निर्णय क्षमतेशी संलग्नित असलेलं आपल्याला पाहिजे. एखादा कार्यक्रम आपल्याला साध्य करायचा असेल, इव्हन आपण थोडक्यात जर विचारात घेतलं तर समजा आपल्याला वर्गामध्ये किंवा शाळांमध्ये तुम्हाला एखादा सांस्कृतिक कार्यक्रम घ्यायचा आहे, तर हे कार्यक्रम घेत असताना तुम्ही जे काही निर्णय तुम्ही घेता, तर हा कार्यक्रम कशा पद्धतीनं पार पाडायचा आहे, आपल्याला कशा पद्धतीनं सराव घेतला पाहिजे, कशा पद्धतीनं सगळ्या मुलांची जे काही ड्रेपरी आहे ती कशी केली पाहिजे, गाण्याचा सिक्वेन्स कोणता असला पाहिजे आणि या सगळ्याचं आउटपुट काय किंवा प्रोडक्ट किंवा फलनिष्पत्ती काय होते. तर याच्यातून आपण चांगल्या पद्धतीनं जर कार्यक्रमाचं नियोजन केलं तर आपल्याला फलनिष्पत्ती ही खरोखर खूप चांगल्या पद्धतीची मिळत असलेली आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे थोडक्यातच आपण इथं बघितलं, जर आपण अध्यापन प्रभावी केलं, अध्ययन प्रक्रिया ही जर प्रभावी झाली, फक्त अध्यापन प्रभावी असून चालत नाही. मी फक्त इथं व्हिडिओ तुम्हाला टाकून उपयोगी नाही, ठीक आहे, मला झूम मीटिंग करता आली असती, पण तुम्हाला ज्या त्या वेळेतच तुम्हाला म्हणजे वेळ उपलब्ध आहे असं मी वेगवेगळ्या प्रत्येकाचे उपलब्ध वेळा ह्या वेगवेगळ्या आहेत. त्यामुळे मी हे व्हिडिओ युट्यूबवर टाकते आणि त्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारे तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ते तुम्ही रिपीट एखादी कन्सेप्ट जरी नाही समजली तरी पुन्हा तुम्ही रिपीट पाहू शकता. यासाठी मी काय केलेलं आहे की झूम मीटिंगवर जरा इग्नोर केले आणि मी युट्यूबवर व्हिडिओ टाकण्याचं काम हे केलेलं आपल्याला इथं मी करत आहे. आणि त्याच्यामध्ये आपण बघतो की प्रोडक्ट म्हणजे निष्पत्ती इथं मला हवी आहे, तर ही निष्पत्ती आपल्याला मिळणं गरजेचं आहे. त्यामध्ये जर आपण बघितलं तर या प्रक्रियेमध्ये नियोजन, आराखडा, अंमलबजावणी आणि पुनर्निर्णय हा घेणं गरजेचं असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. तर जर समजा एखादा आपल्याला कार्यक्रम घ्यायचा असेल तर त्याचे आधी नियोजन करणं गरजेचं आहे, त्याचा आराखडा बनवणे आणि आराखड्यानुसार नियोजनानुसार आपण त्याची अंमलबजावणी करणं गरजेचं आहे. आणि त्याच्यातून फलनिष्पत्ती नाही झाली तर पुन्हा वेगळ्या पद्धतीनं आपल्या अध्यापनामध्ये सुद्धा तसं किंवा जी काही मूल्यमापन प्रक्रिया सुद्धा तशीच आहे. मूल्यमापन प्रक्रियेमध्ये सुरुवातीला काय केलं जातं की शिक्षण प्रक्रिया जी आहे ती आपल्या त्रिकोणासारखी आहे. सर्वप्रथम ध्येय ही निश्चित केली जातात, ध्येयाच्या आधारित अध्ययन अध्यापन केलं जातं, अध्ययन अध्यापनानंतर मूल्यमापन केलं, मूल्यमापनातून योग्य जर आपल्याला रिझल्ट नाही मिळाला तर पुन्हा काय केलं जातात, शैक्षणिक उद्दिष्टांमध्ये बदल केला जातो आणि मग पुन्हा ही प्रोसेस, ही एक प्रकारचे चक्र हे शिक्षण प्रक्रियेचं सुद्धा चालत असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे या ह्याच्यामध्ये महत्वाचं जे आहे ते म्हणजे या प्रक्रियेमध्ये नियोजन महत्वाचं आहे, त्याचबरोबर आराखडा महत्व आहे. नियोजन आणि आराखड्यानुसार अंमलबजावणी, नुसतं आराखडा आणि नियोजन केलं म्हणजे झालं नाही, तर त्यानुसार अंमलबजावणी सुद्धा करणं गरजेचं आहे. बघा, शासनानं बरेच नियोजन आराखडे आखलेले आहेत, पण त्याला प्रतिसाद देणारे किंवा अंमलबजावणी करण्यासाठी बघा नागरिक महत्वाचे आहेत. पण नागरिक काय करतायत, आपल्याला हव्या त्या पद्धतीने वर्तन करत आहेत. आणि जर जे शासनाने घालून दिलेले नियम आहेत तर ते योग्य प्रकारे जर त्यांनी पाळले असते, जर आज जो काही आपल्याला कोरोनाचा फैलाव झालेला पाहायला मिळतो तर तो कमी प्रमाणात झाला असता आणि एक चांगल्या प्रकारे आपण त्याच्यावर विजय मिळवू शकलो असतो. आणि अशा पद्धतीने म्हणजे नियोजन आणि आराखडा महत्वाचा नाही तर त्याचं योग्य प्रमाणे अंमलबजावणी सुद्धा महत्वाचं आहे. आणि अंमलबजावणी योग्य प्रकारे नाही झाली तर पुनर्विचार. बघा, मोदींनी म्हटलं होतं की बाबा याच्या पुढं 14 एप्रिल नंतर पुढं लॉकडाऊन होणार नाही, कारण का आपण योग्य पद्धतीनं त्याचे जर नियम पाळलो असतो तर त्या कोरोनाचा विस्तार झाला नसता.
आणि साहजिकच याची अंमलबजावणी योग्य प्रकारे न झाल्यामुळं पुन्हा मोदीजींना काय केले, 3 मे नंतर आणि पुन्हा लॉकडाऊन वाढवण्याची गरज, म्हणजे त्याचा पुनर्विचार करण्याची गरज भासलेली आहे. मग नियोजन, आराखडा, अंमलबजावणी आणि पुनर्विचार आणि व पुनर्निर्णय याचं महत्व या CIP प्रतिमानामध्ये असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. तर CIP हे जे काही आहे त्याचं मी तुम्हाला हे पण सांगितलेलं आहे. C म्हणजे कॉन्टेक्स्ट, I म्हणजे इनपुट, P म्हणजे प्रोसेस अँड P म्हणजे प्रॉडक्ट. तर आपल्याला एक एक पायऱ्या इथं पाहणं गरजेचं आहे. पहिली पायरी काय हो? संदर्भ. संदर्भ म्हणजेच कॉन्टेक्स्ट. या पायरीमध्ये कशाची गरज किंवा आवश्यकता आहे यापेक्षा महत्वाच्या गरजांचा विचार केला गेला का याचा विचार केला जातो. उदाहरणार्थ म्हणजे इथं काय, कशाची आवश्यकता आहे हे महत्वाचं आहे. महत्वाच्या गरजा म्हणजे विद्यार्थ्यांना आपल्याला नेमकं काय महत्वाचं आहे, सध्या काळाची गरज काय आहे याचा विचार करणं गरजेचं आहे. विद्यार्थ्यांचा वयोगट काय, विद्यार्थ्यांच्या क्षमता काय आहे, त्यांना कोणता आशय किंवा कोणत्या अध्ययन अनुभवातून त्यांना आशय स्पष्ट करणं गरजेचं आहे याचा विचार इथं करणं गरजेचं आहे. आता उदाहरणार्थ आपल्याला इथं सांगायचं म्हटलं तर एखाद्या साक्षरता कार्यक्रमाच्या मूल्यमापन संदर्भात आपण जर विचार केला तर सद्यस्थितीमध्ये काय की उद्दिष्टे, संपादनूक, शिक्षक समस्या, सामाजिक गरजा, नियोजन, कल या बाबींचे विश्लेषण करावे लागेल. जर आपल्याला साक्षरता कार्यक्रम करायचा असेल तर उद्दिष्ट साध्य झालेली आहेत का, कितपत प्रौढांनी इथं म्हणजे किती जणांनी इथं साक्षरता संपादित केलेली आहे, शिक्षकांच्या समस्या काय आहेत, समाजाच्या गरजा काय आहेत, म्हणजे इथं अध्ययनकर्त्याच्या गरजा काय आहेत आणि समाजाच्या गरजा काय आहेत याचा विचार या संदर्भामध्ये केला गेलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर आहे तो म्हणजे इथं काय महत्वाचं केलेलं आहे, गरजा कोणत्या आहेत याचा विचार केला गेला आहे. अंतर्गमनमध्ये काय आहे की अंतर्गमनामध्ये कशा प्रकारे कार्य करून गरज पूर्ण झाली यापेक्षा बचावात्मक उपाय वापराकरता येण्याजोग्या अभिकल्प वापरला गेला का याचा विचार करावा लागतो. थोडक्यात जर आपल्याला इथं बघायचं म्हणलं तर अध्ययन अध्यापन प्रक्रिया कितपत यशस्वी झालेली आहे किंवा आपण अध्यापन किती प्रकारे यशस्वी केलेलं आहे, अध्ययन किती प्रकारे विद्यार्थ्यांनी परिपूर्ण केलेलं आहे, उद्दिष्ट पूर्ण केलेलं आहे याच्यापेक्षा काही विद्यार्थ्यांना जर समस्या येत असतील किंवा अध्ययन करताना ज्या काही समस्या येत असतील तर त्या समस्या दूर करण्यासाठी कोणता अभिकल्प वापरला गेलेला आहे किंवा कोणत्या पद्धतीचा वापर केला गेलेला आहे तर याचा विचार करणं इथं गरजेचं असलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे अंतर्गमनामध्ये काय महत्वाचं आहे की प्रक्रिया होण्याच्या पूर्वी कार्यक्रमाची ध्येय उद्दिष्ट साध्य होण्यासाठी आवश्यक स्त्रोत यांची निवड आणि संकलन अपेक्षित आहे. म्हणजे इथं आपल्याला जर अध्ययन अध्यापन प्रक्रिया यशस्वी करायची असेल, आपल्याला माहिती आहे की आपल्याला अध्ययन अध्यापन प्रकार ICTच्या माध्यमातून आपल्याला अध्ययन अध्यापन प्रक्रिया आपलं उद्दिष्ट आहे की ICTचा पाठ घेणं उद्दिष्ट आहे, पण त्याच्यासाठी लागणारा आशय आहे किंवा PPT बनवणं आहे किंवा व्हिडिओजची संपादनूक करणं आहे किंवा ते मिळवणं आहे. तर हे नेमकं हे जे काही आवश्यक स्त्रोत आहे त्याचं निवड व्यवस्थित झालेली आहे का, पाठ्यघटकाशी अनुकूल आहेत का सर्व, त्याचं संकलन व्यवस्थित केलेलं आहे का याचं समावेश जो आहे तर तो अंतर्गमनामध्ये येत असलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर आहे ती म्हणजे प्रक्रिया. प्रक्रिया बघत असताना प्रतिक्रियेमध्ये काय महत्वाचं आहे की प्रतिक्रियेमध्ये सर्व गरजा कशा प्रकारे पूर्ण केल्या गेल्या आहेत आणि कशा पद्धतीनं पूर्ण केल्या जातात, याऐवजी त्यांनी जे काही तयार केलेलं आरेखन आहे कृतीमध्ये प्रत्यक्ष पद्धतीने उतरवलं गेलेलं आहे का. म्हणजे कुठलेही कार्यक्रम ठीक आहे, तुम्ही सगळं नियोजन केलेलं आहे, संकलन केलेलं आहे, त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या गरजा काय आहेत, समाजाच्या गरजा काय आहेत याचा विचार केलेला आहे, सर्व काही संकलन केलेलं आहे
आणि हे सगळं जरी संकलन केलेलं असेल, कारण तुम्हाला म्हटलंय की हे जे काही यामध्ये काय महत्वाची गोष्ट ही अंमलबजावणी, नुसतं नियोजन, नुसतं नियम तत्व घालून उपयोगाचं नाही, तर याच्यामध्ये ती प्रोसेस मध्ये जाणं गरजेचं आहे, त्यावर प्रक्रिया होणं गरजेचं आहे, अंमलबजावणी होणं गरजेचं आहे. तर आणि या निर्णयकर्त्याने कशा प्रकारे त्याची अंमलबजावणी केलेली आहे, विविध साधनांचा वापर कसा केला गेलेला आहे. नुसतं असं आपल्याला म्हणून चालत नाही की कोरोना गेला पाहिजे, कोरोना गेला पाहिजे, किंवा मला इंग्रजीमध्ये चांगले मार्क्स मिळाले पाहिजे, मी नापास नाही झालो पाहिजे. तर त्यासाठी आपण काय केलोय किंवा शिक्षकांनी काय कोणकोणत्या अध्ययन पद्धती वापरलेल्या आहेत, त्याला प्रत्युत्तर म्हणून विद्यार्थ्यांनी सुद्धा योग्य प्रकारे त्याला प्रतिसाद दिलेला आहे का, याचे सुद्धा महत्वाचं आहे. म्हणजे नुसतं नियोजन, आराखडे, नियम तत्व घालून उपयोग नाही, तर त्याबरोबर त्याची अंमलबजावणी सुद्धा योग्य प्रकारे होणं ही गरजेची आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा जी पायरी ती म्हणजे उत्पादन, निष्पत्ती, प्रोडक्ट. ही उत्पादनाची अंतिम पायरी आहे. आणि यामध्ये योग्य ती फलनिष्पत्ती झाली का, योग्य ते उद्दिष्ट साध्य झालेलं आहे, आपण ज्या काही आवश्यक गोष्टी केलेल्या आहेत किंवा आपण जे अध्यापन पद्धती वापरलेली आहे ती उपयुक्त ठरलेली आहे का, त्याचबरोबर त्याचा योग्य फायदा झालेला आहे, कितपत फायदा झालेला आहे, विद्यार्थ्यांची प्रगती कितपत झालेली आहे, त्याचबरोबर विद्यार्थ्यांना योग्य दिशा मिळालेली आहे का, शिक्षकांनी उपचारात्मक पद्धती ही योग्य वापरलेली आहे का, विद्यार्थ्यांच्या काही समस्या आहेत त्या पूर्ण झालेल्या आहेत का, या सगळ्या बाबींचा विचार जो आहे तर तो या सगळ्या बाबींचा विचार म्हणजे जर आपण योग्य प्रकारे त्या विद्यार्थ्यांना अध्यापन पद्धती वापरत असू तर त्या पद्धतीनं चालू ठेवणं, किंवा जर आपल्याला काहीतरी चुकीची आपली अध्यापन पद्धती त्या विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेनुसार होत असेल तर त्याच्यामध्ये बदल करणं हे गरजेचं असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर पुढचं जे काही आहे म्हणजे आपण पहिलं प्रतिमान कोणतं बघितलं, किर्कपॅट्रिकचं. त्याच्यामध्ये एकूण 4 पायऱ्या बघितल्या, प्रतिक्रिया, अध्ययन, वर्तन आणि निष्पत्ती. लक्षात ठेवा सगळ्यामध्ये निष्पत्ती हे आहेच. याच्यामध्ये सुद्धा चौथा मुद्दा निष्पत्ती आहे. या आणि दुसरं प्रतिमान आपण काय बघितलं, मूल्यमापनाचे CIPP प्रतिमान. यालाच कार्यक्रम मूल्यमापन, म्हणजे जो काही आपण कार्यक्रम मागतो तर त्याचं मूल्यमापन याच्याद्वारे केलं जातं. आणि त्याचबरोबर यांनी कोण मांडलं तर डॅनियल सप्लेबीम आणि त्याच्या सहकार्यांनी. CIPP म्हणजे काय, C म्हणजे कॉन्टॅक्ट संदर्भ, I म्हणजे इनपुट अंतर्गमन, त्यानंतर P म्हणजे प्रोसेस प्रक्रिया, अँड P म्हणजे प्रोडक्ट मीन्स उत्पादन. आणि याच्यामध्ये काय महत्वाचं आहे, नियोजन, आराखडा, अंमलबजावणी, आणि जर ते पुन्हा होत नसेल तर त्याचा पुन्हा आणि पुनर्विचार, या गोष्टी महत्वाच्या असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्या पुढचं जे प्रतिमान आहे तर ते पुढचं प्रतिमान आपण बघू. तिसरं प्रतिमान आहे म्हणजे आपण हे एक प्रतिमान आहे, हे दुसरं प्रतिमान आहे, आणि त्यानंतर हे आता तिसरं प्रतिमान आपण बघतोय की अध्ययन, निष्पत्तीवर आधारित, अध्ययन निष्पत्तीवर आधारित मूल्यमापन प्रक्रिया. इथं याला इंग्लिशमध्ये नाव दिले की OBE. OBE म्हणजेच काय, आउटकम. आउटकम म्हणजेच काय हो, अध्ययन निष्पत्ती. आउटकम बेस्ड मूल्यमापन म्हणजे काय, इव्हॅल्युएशन मॉडेल. मॉडेल म्हणजेच प्रतिमान. ठीक आहे, म्हणजे अध्ययन निष्पत्तीवर आधारित म्हणजे आउटकम. OBE म्हणजे काय, आउटकम बेस्ड इव्हॅल्युएशन. मूल्यमापन म्हणजे इव्हॅल्युएशन. तर हे आउटकम बेस्ड जे काही मूल्यमापन प्रतिमान आहे, तर अध्ययन अध्यापन प्रक्रियेत शेवटचा टप्पा म्हणजे कोणता आहे, मूल्यमापन. मूल्यमापन कशासाठी केलं जातं तर विद्यार्थ्यांच्यामध्ये योग्य अपेक्षित वर्तन बदल झालेत का, उद्दिष्ट साध्य झालेली आहेत का, अशा प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी अध्ययन निष्पत्तीचं मोजमाप करणं हे आवश्यक असतं. आणि किर्कपॅट्रिक नंतर बेनेटने म्हणजे हे प्रतिमान जे विकसित केलेलं आहे
कोण केलेला आहे? बेनेटने किंवा बेनेट या शास्त्रज्ञाने 1977 मध्ये हे प्रतिमान विकसित केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. ओके, हे म्हणजे कुठलं? अध्ययन निष्पत्तीचे मूल्यमापन प्रतिमान. ओके, तर ह्याच्यामध्ये एकूण त्यांनी काय केलेलं आहे की यांनी सुद्धा 4 घटक इथं सांगितलेले आहेत. 4 घटक आहेत ते म्हणजे, आता इथं आपण फास्टली करू कसंही. हा जो काही आहे पहिल्या टप्प्यामध्ये जे आहे पहिली पायरी ती म्हणजे प्रतिक्रिया. आपण बघितलं की किर्कपॅट्रिकनं सुद्धा काय आहे? प्रतिक्रिया ही पायरी सांगितलेली आहे. आणि त्याचबरोबर ह्या बेनेटने सुद्धा ओबी मध्ये तर ओबी मध्ये म्हणजे ओबी म्हणजेच आउटकम बेस्ड इव्हॅल्युएशन मॉडेलमध्ये त्याला सुद्धा प्रतिक्रिया हा मुद्दा मानलेला आहे. दुसरा मुद्दा जो आहे तो म्हणजे अध्ययन निष्पत्ती. बघा इथं सुद्धा जे आहे किर्कपॅट्रिकनं सुद्धा अध्ययन हा मुद्दा इथं मांडलेला आहे आणि बेनेटने ओबीई मध्ये सुद्धा अध्ययन निष्पत्ती हा घटक इथं मांडला गेलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर जो मुद्दा आहे तो म्हणजे वर्तन बदलातील, म्हणजे इथं वर्तन बदलातील अध्ययन, जाऊ दे आपण पूर्ण लिहू, अध्ययन निष्पत्ती. वर्तन बदलातील अध्ययन निष्पत्ती इथं काय आहे? अध्ययन निष्पत्ती म्हणजे विद्यार्थ्यांना कितपत, म्हणजे विद्यार्थ्याची अध्ययन पातळी कितपत आहे हे. आणि इथं वर्तन बदलातील, बघा इथं सुद्धा लक्षात ठेवा किर्कपॅट्रिकनं काय केलेलं आहे? वर्तन सांगितलेलं आहे. आणि इथं काय आहे? बेनेट. हे तुम्ही अशा पद्धतीनं कंपॅरेटिव्हली स्टडी करत चला, म्हणजे तुमच्या अभ्यास हे कंपॅरेटिव्हली तुम्ही जर केला तर बऱ्यापैकी एक वेगळ्या टेक्निकनी तुमचा अभ्यास हा लक्षात राहू शकतो. तुम्ही इथं 3 प्रतिमान आपल्या समोर दिसत आहेत, तरी सुद्धा 3 प्रतिमानं सुद्धा आपल्याला समोर दिसत असतील तरी तुम्ही जर बघितला 2 मध्ये कंटेंट सेम आहे. फक्त तुम्हाला काय करावं लागेल? शब्दांची फेक ही वेगळी इथं दिलेली आहे. फक्त CIPP जे प्रतिमान आहे तर CIPP मध्ये सुद्धा फक्त वेगळे घटक आहेत याचा विचार तुम्हाला करावा लागेल. ओके, त्यानंतर आहे की वर्तन बदलातील अध्ययन निष्पत्तीनंतर सगळ्यात वरचा जो मुद्दा आहे तर तो आपण वेगळा दर्शवू की तो म्हणजे दूरगामी प्रसंगाधिष्ठित म्हणजेच काय? त्याला आपण तत्कालीन असं म्हणू शकतो. प्रसंगानिष्ठ निष्पत्ती. ओके, तर आणि इथं आपण बघितलं इथं सुद्धा वरचा मुद्दा, चौथा मुद्दा जो किर्कपॅट्रिकचा आहे त्याच्यामध्ये सुद्धा निष्पत्ती आहे आणि इथं सुद्धा दूरगामी प्रसंगानिश्चित निष्पत्ती असलेला आपल्याला दिसून येतं. तर आपण पहिला मुद्दा बघू. हा पण पहिला मुद्दा आहे. सॉरी, जरा चुकून अंक इकडं या बाजूला आपल्याला इथं, किंवा आपण असंही करू शकतो. पहिला मुद्दा आहे तो म्हणजे प्रतिक्रिया. ओके, प्रतिक्रियेमध्ये काय सांगितलेलं आहे? प्रतिक्रिया म्हणजे इथं विद्यार्थी कसा प्रतिसाद देतो याचा विचार इथं होणं गरजेचं आहे. अध्ययनानंतर विद्यार्थी समाधानी असला पाहिजे. त्याला गोष्ट समजलेला जो काही आनंद आहे, विद्यार्थ्याला प्रत्येक गोष्टीचं आकलन झालेली आहे की नाही, तरी आपण प्रतिक्रियाद्वारे, प्रश्नाद्वारे आपल्याला हे समजू शकतं. आपल्या चेहऱ्यावरूनच कळतं की अगदी पूर्णपणे समजलेले चेहरे, काहीच न समजलेले चेहरे आणि थोडंफार समजलेले चेहरे. आपल्याला चेहरे वाचता आले पाहिजेत. विद्यार्थ्यांची मानसिक क्षमता काय आहे, विद्यार्थ्यांना नेमकं त्याच्या हावभावावरून आपल्याला विद्यार्थ्यांना नेमकं कितपत समजलेलं आहे, त्याने कितपत अध्ययन किंवा कितपत संकल्पना समजलेली ह्या त्याच्या चेहऱ्यावरून आपल्याला समजणं गरजेचं आहे. त्यामुळं
विद्यार्थी जशी प्रतिक्रिया देतात नेमकं या प्रतिसादावरूनच किंवा या प्रतिक्रियेवरून आपल्याला काय कळतं की विद्यार्थ्याला ती संकल्पना समजलेली आहे की नाही. जर समजलेली असेल तर तो समाधानी असतो आणि समजलेलाचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर आपल्याला दिसतो. आणि जर समजलंच नसेल तर तो सुद्धा आपल्याला जाणवतो. ओके. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे अध्ययनिष्पत्ती तात्कालिक अध्ययन निष्पत्ती. तात्कालिक म्हणजे काय? पटकन आपल्याला जेव्हा या टप्प्यावर काय आहे की विद्यार्थ्यांचे ज्ञान, दृष्टिकोन, कौशल्य आणि आकांक्षाचे मोजमाप होत असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आपण म्हणजे विद्यार्थ्यांना कितपत ज्ञान प्राप्त झाले, कितपत कौशल्य प्राप्त झालेले, विद्यार्थ्यांची कितपत अभिवृत्ती क्षमतेचा विकास झालेला आहे याचं मोजमाप या तात्कालिक अध्ययन निष्पत्तीमध्ये होत असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर तिसरं जे आहे ते म्हणजे मध्यवर्ती किंवा वर्तन बदलातील निष्पत्ती. विद्यार्थ्यांच्या मध्ये जर विशिष्ट वर्तन बदल आपल्याला दिसून येत असतील किंवा विद्यार्थी जर प्रश्नाला प्रतिसाद योग्य तो देत असतील तर आपण त्याच्यावरून काय ठरवू शकतो की विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे अध्ययन विद्यार्थ्यांचं झालेलं आहे किंवा ती संकल्पना योग्यरित्या समजलेली आहे. त्यानंतर चौथा मुद्दा जो आहे तो म्हणजेच दूरगामी किंवा प्रसंगनिष्ठ निष्पत्ती. हे सगळ्यात शेवटच्या टप्प्यावर आहे. प्रसंगनिष्ठ फलनिष्पत्तीचे मोजमाप हे कधी होतं किंवा दूरगामी निष्पत्ती आपल्याला कधी दिसून येते म्हणजे एखादा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर जर विद्यार्थ्यांच्या वर्तणुकीमध्ये बदल होत असेल, त्यांच्या क्षमतांमध्ये जर फरक पडला असेल तर त्याद्वारे आपण असं समजू शकतो की आपल्याला जे काही दूरगामी उद्दिष्ट साध्य करायचं आहे किंवा प्रसंगानिष्ठ जे उद्दिष्ट आपल्याला साध्य करायचं आहे तर ते परिपूर्ण झालेलं आहे. ठीक आहे. आपण इथं थांबू. यापुढील भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यापूर्वी आपण बघू की मूल्यमापनाची कोणकोणती प्रतिमानं बघितली. एक प्रतिमान किर्कपॅट्रिकचे प्रतिमान बघितले, त्याचबरोबर मूल्यमापनात CIPP प्रतिमान आणि तिसरं जे प्रतिमान आहे ते म्हणजे अध्ययन निष्पत्तीवर आधारित मूल्यमापन प्रक्रिया म्हणजे OBE. धन्यवाद. यापुढील माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू.